नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अंबड गुन्हे शाखेकडून प्रभावी कारवाई करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। याच अनुषंगानं फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। 21 फेब्रुवारी रोजी हेमंत माधव आहेर, राहणार बिवलकर लेन, तामखाने वाडा, नाशिक यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। बहिणीच्या लग्नासाठी कर्जाची गरज असल्यानं त्यांनी मित्र प्रतीक सोनटक्के याच्याकडे विचारणा केली। ते फिर्यादीस क्रोमा शोरूम मध्ये नेऊन प्रॉडक्ट लोन काढण्यास सांगितले। यानुसार फिर्यादीच्या नावावर ॲपल कंपनीचा आयफोन 16 रुपये 75,000 हा बजाज फायनान्सवर, तसेच विवो कंपनीचा 15,500 रुपये किमतीचा मोबाईल ICICI बँकेच्या फायनान्सवर खरेदी करण्यात आला। मात्र दोनही मोबाईल स्वतःकडे ठेवून आरोपीनं पैसे देण्याचा आमिष दाखवत फिर्यादीची फसवणूक आणि लोनचे हप्ते भरले नाहीत। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 165/2025 नुसार गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुमंत संजय देवरे फरार होता। 3 फेब्रुवारी 2025 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं गंगापूर येथील पाईपलाईन रोड परिसरात सापळा रचून सुमित देवरे याला ताब्यात घेतले। पुढील कारवाईसाठी त्याला म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। आरोपीवर यापूर्वी देखील नाशिक शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं कारवाई दरम्यान समोर आले, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।